राष्ट्रीय राजमार्ग पर गड्ढों का साम्राज्य बना हुआ है। हादसों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा है। बरबड़ी से येरला तक नेशनल हाईवे पर गड्ढे जानलेवा बन गए हैं, जिसके खिलाफ राष्ट्रवादी के अतुल वांदिले ने गड्ढे में बेशर्म के पेड़ लगाकर विरोध जताया है। साथ ही हिंगनघाट पुलिस स्टेशन में ज्ञापन सौंपकर राजमार्ग का रखरखाव करने वाले ठेकेदार के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की गई है। हिंगनघाट तहसील से बरबड़ी से येरला तक गुजरने वाला राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 44 गड्ढों वाला राजमार्ग बन गया है। इसके चलते इस हाईवे पर सफर करने वाले वाहन चालकों के लिए इस हाईवे की तस्वीर यम मार्ग जैसी हो गई है। इस हाईवे पर गड्ढों के कारण कई वाहन दुर्घटनाएं होना आम बात हो गई है। इन दुर्घटनाओं में कई वाहन चालकों को अपने हाथ पैर भी गंवाने पड़ रहे हैं। इसी के चलते एनसीपी के सर चिटनीस अतुल वांदिले के माध्यम से मांग की गई है कि कई लोगों को अपाहिज बनाने वाले हाईवे पर गड्ढे भरने का ठेका लेने वाले ठेकेदार के खिलाफ मामला दर्ज किया जाए। अतुल वांदिले ने राष्ट्रीय राजमार्ग पर गड्ढों में बेशर्म के पेड़ लगाने पर शरद पवार पार्टी एनसीपी द्वारा विरोध दर्ज कराया गया है। नॅशनल हायवे 44 इथं आम्ही आलेलो आहोत। या नॅशनल हायवेवर कांडडी ते बडबडी पासनं या पवना या येरला गावापर्यंत आम्ही गड्डे मोजत आलेलो आहोत। कमीत कमी 400 ते 500 गड्डे म्हणजे 500च्या जवळपास जीव घेणारे गड्डे या नॅशनल हायवेवर पडलेले आहे। आणि हे नॅशनल हायवेचे अधिकारी लोक, नॅशनल हायवेचे प्रशासकीय अधिकारी लोक आज झोपा काढत आहे। काल या भागामध्ये इथे एक मोठ्या प्रमाणात या गड्ड्यामध्ये एक टू व्हीलर गाडीचा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि जागेवर ते गाडी स्फोट झालेली आहे। त्याचं नाव काय होतं त्या गाडीवाल्याचं? शंकर पाल नावाचा मुलगा गाडी घेऊन येत होता आणि माणूस गाडी घेऊन येऊन आलेला होता आणि त्या गड्ड्यामध्ये त्याची गाडी उसळली, त्या गाडीचा स्फोट झाला। याचा जबाबदार कोण आहे? ज्यांना हे मेंटेनन्सचं काम दिलेलं, तुम्ही हायवेचं मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे, हे त्यांची जबाबदारी आहे। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मागणी करतो की ज्यांना हे मेंटेनन्सचं काम दिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। जर अपघात होत आहे, ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणजे लोक मरत आहे, तरी हे प्रशासन जागे होत नाही आहे। आणि आज 500 गड्डे, कमीत कमी 500 गड्डे बडबडी कांडरी पासून पवना या रोडपर्यंत नॅशनल हायवेवर 500 गड्डे पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पडलेले जीव घेणारे गड्डे आहे। म्हणून आज आम्ही या शासनाचा निषेध करतो। आम्ही बेशर्मीचे झाडं लावलेले आहे, बेशर्मीचे झाडं लावून या शासनाचा, प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। नॅशनल हायवे या डिपार्टमेंटचा आम्ही निषेध करतो, कारण की हे बेशर्मीचे झाडं लावून आम्ही तुमचा निषेध करतो। लोकांचे अपघात होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तरी या नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटचं दुर्लक्ष होत आहे। म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे। आम्ही ट्रॅफिक सुद्धा जाम केलेली आहे। बघा, कमीत कमी 4-5 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे। आम्ही ट्रॅफिक सुद्धा जाम केलेली आहे, पूर्णपणे 4-5 किलोमीटर पर्यंत जाम आहे। आजचा जो आमचा रस्ता रोक आंदोलन आहे आणि बेशर्मीचे झाडं लावून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत। नॅशनल हायवे डिपार्टमेंटचा आम्ही निषेध करत आहोत की लवकरात लवकर जर हे गड्ड्याचे पॅचेस तुम्ही बुजवा आणि इथं लवकरात लवकर हा रस्ता व्यवस्थित करा आणि जे लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला या रोडच्या गड्ड्याचा, जे पॅचेस बुजवण्याचा, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही उद्याला कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशनला करणार आहोत। आज आम्ही हिंगणघाट पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। हिंगणघाट पोलीस स्टेशनला यासाठी आलेलो आहोत की कांडरी ते बडबडी इथनं तर पवना गावापर्यंत जे काही नॅशनल हायवे आहे 44 नॅशनल हायवे, या नॅशनल हायवेवर कमीत कमी काल आम्ही सर्व्हे केला। कांडरीपासून तर पवना या गावापर्यंत तर 500 खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। ते जीव घेणारे खड्डे आहे आणि काल सुद्धा तिथं दारोडा याचा एक राहणारा मुलगा, त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट आज तो ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये। 2 दिवसा अगोदर एक ऍक्सिडेंट झाला मुलाचा, तो टू व्हीलर गाडीने येत होता, त्या खड्ड्यामध्ये त्याची गाडी फसली, जागेवर गाडीचा स्फोट झाला। त्या व्यक्तीचं नाव काय होतं? शंकर पाल नावाचा मुलगा होता। तो स्पीडनं गाडीने येऊन आलेला होता, रात्री त्याला खड्डा दिसलेला नाही। खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मागणी हेच आहे की जे खड्डे पडलेले आहेत, जे काही मेंटेनन्सचा जो कॉन्ट्रॅक्ट काढला जातो, करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट राहते मेंटेनन्सचा, तो खड्डे बुजवण्याचा, तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी, त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावी, गुन्हा दाखल झाला पाहिजे। यासाठी म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज आम्ही उपविभागीय पोलीस स्टेशन हिंगणघाट इथं आम्ही निरीक्षक साहेबांना
निवेदन देण्यात आलेलं आहे। करा न्यूज के लिए हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।